आवाज सुनता हर किसी की, ना ही भूला कौन हो। सबसे पहले याद उसकी, फिर सभी दुनिया की हो। सबसे पहले याद उसकी, फिर सभी दुनिया की हो। नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही। चॅनलला सबस्क्राईब का करावे? आपल्या ज्योतिषविषयक ज्ञानात भर पडण्यासाठी, आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची व दैवाची साथ मिळण्यासाठी, ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी, आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी, पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी, यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी, ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी, चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी, ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी, आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी, ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कुंडली काय सांगू शकते भाग 25 मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असे स्वागत करतो। चला तर मग पाहूया या भागामध्ये। पुरुष जातक असेल तर त्याला तो विधुर होईल का, म्हणजे त्याच्या पत्रिकेत विधुर होण्याचा योग आहे का? वैधव्य योग आहे का? स्त्री जातक असेल तर तिच्या पत्रिकेमध्ये वैधव्य योग आहे का? वैवाहिक जोडीदार कसा असेल? वैवाहिक जोडीदार पळून जाईल का लग्नानंतर? दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाईल का? आजार, शरीर सौख्याची वाण, आजार आणि शरीर सौख्याची वाण, वेडसरपणा, तीव्र मतभेद, पती पत्नीमधले तीव्र मतभेद, एकमेकांवर संशय, विचित्र वागणूक एकमेकांबद्दल, एकमेकांविषयी, हे कुंडलीमधून आपण पाहू शकतो, सांगू शकतो। तीव्र मानसिक व वैचारिक मतभेद असणे, विवाह सौख्याच्या दृष्टीने अत्यंत अशुभ असे ग्रहयोग कुंडलीमध्ये असणे, पुनर्विवाह होईल का किंवा पुनर्विवाह होणार नाही, द्वितीय विवाह नसेल तर पुनर्मिलन आहे का, काय हे पाहावे। द्वितीय विवाह होईल का? पुनर्मिलन, त्याच व्यक्तीशी पुनर्मिलन नाही, पुनर्मिलन प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सुद्धा पाहता येतं। पुनर्मिलन होणारच नाही। विवाहामध्ये भरपूर असा हुंडा मिळेल का? हुंड्यावर कायद्याने तर बंदीच आहे। स्त्रीधन, वारसा हक्क विवाहाच्या माध्यमातून प्राप्त होईल का? सासरकडून वाहन म्हणून हुंडा मिळेल का? नोकरी करणारी पत्नी मिळणार काय की नोकरी करणारी पत्नी मिळणार नाही? जोडीदाराचा नोकरीविषयक प्रश्न, जोडीदार नोकरी करणारा असेल, व्यवसाय करणारा असेल, हे सुद्धा कुंडलीमधून आपण पाहू शकतो। विवाहामध्ये स्थळ जवळचे असेल की लांबचे असेल, किंवा स्थळ कुठले असेल, कोणत्या दिशेचे स्थळ असेल किंवा कोणत्या दिशेने स्थळ येईल आणि त्या व्यक्तीशी आपला विवाह होईल। पत्रिका जुळवणे, वधूवर सौख्य मेलन, काय पाहावे? एक नाडी, पत्नी कोण? एक नाडी दोष आहे का किंवा पत्नी कोण आहे? हीच पत्रिका असलेली मुलगी आपला आयुष्याचा जोडीदार असेल काय, किंवा हीच पत्रिका असलेला मुलगा आपल्या आयुष्याचा जोडीदार असेल काय? यासारखे प्रश्नसुद्धा आपण कुंडलीच्या माध्यमातून पाहू शकतो। तर भाग 25 मध्ये एवढंच। आपण ऐकल्याबद्दल आपण सर्वांचे आभार, थँक्यू। आणि भाग 26 घेऊन मी लवकरच हजर होईल। ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या, ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे। जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल। धन्यवाद।